आश्रमाला लागून रेखा सकट हिचं किराणा मालाचं दुकान सुद्धा होतं। दुकानात किराणा सामानाच्या नावाखाली ती दारू विक्री करायची। दुकानातील भरण्यांमध्ये दारूच्या बाटल्या ठेवल्या जायच्या। ग्राहकांना या मुली आणि दारूंचा पुरवठा केला जायचा असा रेखा सकटवर आरोप आहे। दुकानात रेखा आणि आश्रमातील मुलींचाच वावर असायचा। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कराडला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांच्याकडे। शशिकांत, आपण पाहतोय अगदी संध्याकाळी 4 वाजल्यापासून लोकशाही मराठीवर ही बातमी आपण सातत्याने दाखवतोय। आपण या सगळ्या संदर्भात आवाज उठवलेला आहे। त्यानंतर मात्र कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। रेखा सकटला अटकही करण्यात आलेली आहे। या बातमीचे आता कराडमध्ये कसे पडसाद उमटताना दिसतायत, राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत, चीड संताप व्यक्त होतीये। लागवी जे आपण जर पाहिलं तर ही जी घटना आहे अतिशय निंदनीय घटना म्हणावं लागेल, मन पिळवून टाकणारी घटना आपल्याला म्हणावं लागणार आहे। कारण जर आपण पाहिलं तर सुसंस्कृत अशा कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं एखादं सेक्स रॅकेट चालतंय आणि ते सेक्स रॅकेट गेल्या अनेक वर्षापासून चालू असताना मात्र प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, यांना अद्याप ही माहिती लागत नाही। हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर आता ही लोकशाही मराठीनं बातमी प्रसारित केल्यानंतर मात्र राजकीय प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर बदलापूरची जी घटना असेल, त्याचबरोबर साताऱ्याची घटना असेल, या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत, यांना देखील आता टार्गेट केलं जात आहे विरोधकांकडनं। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या हा संपूर्ण प्रकार आहे तो इथल्या सातारा जिल्ह्यातील जे काही स्थानिक नागरिक आहेत, इथले त्या गावातील रहिवासी आहेत, या सगळ्याचा निषेध करताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर उद्या अनेक ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये निदर्शने देखील निघणार असल्याचं आपल्यापर्यंत माहिती मिळालेलं आहे। जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीने हे निर्भीडपणे हे वृत्त दाखवल्यानंतर लोकशाहीचे आभार देखील मानले जात आहेत। मात्र या संपूर्ण प्रकाराच्या तळागाळाशी प्रशासन, पोलीस प्रशासन जाणार आहे का, हा देखील प्रश्न तितकाच अनुत्तरितच आहे। आतापर्यंत ज्या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई जी केली आहे त्या कारवाईनुसार आता महिलेला अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही बातमी दाखवल्यानंतर त्या रात्री उशिरा त्या महिलेला अटक केली जाते। त्यानंतर मात्र इन्व्हेस्टिगेशन चालू राहतं। संध्याकाळी उशिरापर्यंत या सगळ्या गोष्टीची प्रेस नोट निघत नाही। म्हणजे यामध्ये सस्पेन्स ठेवला जातोय का, असा देखील आरोप आहे तो सर्वसामान्यांकडून पुढे येताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय। लागवी निश्चित शशिकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।